आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे शहरातील मालेगाव रोड परिसर आज शिवमय झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 21 फुटी पूर्णाकृती पुतळ्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. आमदार अनुपभाई अग्रवाल यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी हजारो शिवप्रेमींनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. यापूर्वी एका याचिकेमुळे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या कामाला स्थगिती दिली होती. महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढा दिला. अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतर स्मारकाचा मार्ग मोकळा झाला. गेल्या 7 महिन्यांपासून रखडलेले हे काम आता पूर्णत्वास गेले. क्रेनच्या साहाय्याने 21 फुटी पुतळा दिमाखात स्थानापन्न करण्यात आला. संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. जय शिवरायच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी विविध लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते. कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी आमदार अनुपभाई अग्रवाल यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली. शिवरायांच्या स्मारकासह इतर विकास कामांमध्ये अडथळे आणल्याचा आरोप त्यांनी केला. 51 शक्तीपीठ आणि टॉवर गार्डन प्रकल्पांचाही त्यांनी उल्लेख केला. विनाकारण न्यायालयीन अडथळे निर्माण करण्यात आल्याचे ते म्हणाले. यामुळे प्रकल्पांना मोठा विलंब झाला असे त्यांनी सांगितले. कामाचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दावा त्यांनी केला. या वाढीव खर्चाचा जाब नागरिकांनी संबंधितांना विचारावा असे आवाहन त्यांनी केले. धुळ्याच्या विकासासाठी जनतेने एकत्र यावे असेही त्यांनी नमूद केले. शिवरायांचा हा भव्य पुतळा धुळे शहराचे नवे आकर्षण ठरणार आहे. शिवप्रेमींमध्ये या सोहळ्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. धुळे शहराच्या इतिहासात आजचा दिवस महत्त्वाचा मानला जात आहे. प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज, धुळे. आदरणीय मेहरबान, सर्वोच्च न्यायालयाचा मनापासून आभार व्यक्त करतो. सत्य परेशान होत आहे पर पराजित नाही. हे परत आमच्या सर्वोच्च न्यायालयाने आज या ठिकाणी दाखवून दिलं आहे. आणि धुळेकर नागरिकांची जी प्रतीक्षा होती ती आज प्रतीक्षा संपलेली आहे. आणि सुंदर असं ज्यांच्या राज्यात आपण सर्वजण राहतो अशी आपले छत्रपती यांचं स्मारक आज या ठिकाणी विराजमान झालं. उद्घाटन साधारणतः कधी होणार आहे? काम कधी? आता रात्र दिवस काम करू. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर काम करू. कारण की ऑलरेडी कामाला फार उशीर झालेला आहे. DSR वाढत चाललेला आहे. त्या ठेकेदाराला जे काम करायचं आहे त्याच्यासाठी एक्स्ट्रा पैसे मोजावे लागतील. याला जबाबदार कोण हे सुद्धा धुळेकर जनता